नमस्कार, बीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। 7व्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन। खेड शहरातील रस्ते एलईडी बल्बनी लकाकणार। रुखीमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। जगबुडी पुलासाठी काँग्रेसचं उपोषण। नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज आणि अंजरले समुद्र किनारी 2 बोटी खाक। सविस्तर वृत्त। राज्य मंत्रिमंडळाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट देण्यात आली। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। त्यानुसार 1 जानेवारी पासून 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। नववर्षाच्या सुरुवातीला सरकारने कर्मचाऱ्यांना हे भेट दिल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 7वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी मिळाल्याने याचा फायदा 25 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। त्यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या काळातील फरकाची रक्कम त्यांच्या पीएफ खात्यामध्ये 3 ऐवजी 5 टप्प्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। खेड शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला असल्याने लवकरच खेड शहर एलईडीच्या झगमगीत प्रकाशाने लकाकणार आहे। नगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शहरातील संपूर्ण प्रभागातील रस्त्यांवर 1030 एलईडी दिवे बसवले जाणार असून यासाठी 14व्या वित्त आयोगातून 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांवर ट्यूब बल्ब आणि मर्क्युरी बल्ब बसवण्यात आले आहेत। पथदीपांसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचं महिन्याचं बिल साधारणतः 3 लाख रुपये इतकं आहे, मात्र एलईडी बल्बमुळे हे बिल कमी होणार आहे। शिवाय पथदिव्यांचा प्रकाशही सध्यापेक्षा 3 पटीने जास्त मिळणार आहे। एलईडी बल्बची वयोमर्यादा सध्याच्या बल्बपेक्षा जास्त असल्याने नागरिकांना झगझगीत प्रकाश मिळण्याबरोबरच नगर परिषदेचा आर्थिक बचत सुद्धा होणार आहे। दापोली तालुक्यातील रुखी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलाय। रुखी गावचे शाखा प्रमुख संतोष मांडवकर, सरपंच प्राची मांडवकर, गाव गटप्रमुख संजीव बालगुडे, उपविभाग प्रमुख संदीप मांडवकर यांच्या प्रयत्नातून रुखी बौद्धवाडीतील विनायक तांबे, संदीप तांबे, सुमित जाधव, सुशांत तांबे, प्रदीप जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला। युवासेना कोर कमिटीचे सदस्य योगेश कदम यांनी या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं। आगामी निवडणुकीत विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल असं काम करा, असं आवाहन योगेश कदम यांनी यावेळी केलं। यावेळी दापोली संपर्क प्रमुख दादा गोवले, युवा अधिकारी सुमित जाधव, रुखी उपशाखा प्रमुख दत्ताराम मांडवकर, युवा अधिकारी सिद्धेश भागणे, सुशांत भागणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। जगबुडी नदीवरील पुलाचं रखडलेलं काम सुरू करण्यासाठी युवासेनेनं काढलेल्या महामोर्चानंतर आज खेड तालुका काँग्रेसच्या वतीनं उपोषण आंदोलन करण्यात आलं। इंदिरा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय भोसले आणि तालुका अध्यक्ष गौस खतीब यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका काँग्रेसनं उपोषण आंदोलन छेडलं। दरम्यान गेले काही महिने बंद पडलेलं पुलाचं काम सोमवार दिनांक 24 डिसेंबर पासून पुन्हा सुरू करण्यात आलं असून 31 मार्च 2019 अखेर पूल वाहतुकीला खुला करण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झालाय। जिल्ह्यातील समुद्र किनारे, हॉटेल्स, लॉज, पर्यटन महामंडळाची निवासस्थाने आतापासूनच फुल झाली आहेत। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत। इथला निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालणारा आहे। नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करू लागले।
दापोली तालुक्यातील अंजर्ले तरी बंदर येथे मंगळवारी रात्री 8च्या सुमारास लागलेल्या आगीत किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या 2 बोटी भस्मसात झाल्या। पाचपंढेरी येथील कोळी बांधवांच्या या बोटी गेल्या 2 वर्षापासून दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या। या आगीत चोगले आणि पाटील कुटुंबियांचं 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय। गोपीचंद चोगले यांची चंद्रज्योती आणि रामचंद्र पाटील यांची जयवंती या बोटी या आगीत खाक झाल्या। मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास समुद्र किनाऱ्याकडून आगीचा लोट येत असल्याचं दिसताच सरपंच संदेश देवकर, सुशांत भाटकर आणि स्थानिकांनी धाव घेतली। त्यावेळी तेथे उभ्या करून ठेवलेल्या 2 बोटींनी पेट घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं। उपस्थितांनी या बोटी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणं अशक्य बनलं। खेड नगर परिषदेच्या सर्व विषय समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। सर्व नवनिर्वाचित सभापतींना खेड शहर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। महिला बाल कल्याण सभापती शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा निर्मळ यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी सुरभी धामणसकर यांची निवड करण्यात आली। आरोग्य आणि स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अल्पिका पाटणे यांच्यावर, तर बांधकाम सभापतीपदी नम्रता वडके यांची निवड करण्यात आली। पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांची निवड झाली, तर सौ सीमा वणकर, प्रज्योत तोडकरी, इलियास खतीब आणि कल्याणी बेलोसे यांची सदस्यपदी निवड झाली। महिला आणि बाल कल्याण सदस्यपदी जयमाला पाटणे, मानसी चव्हाण यांची, तर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्यपदी प्रशांत कदम, प्रज्योत तोडकरी, भूषण चिखले, तौसिफ खोत यांची निवड करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम समिती सदस्यपदी सीमा वणकर, प्रशांत कदम, अजय माने आणि भूषण चिखले यांची निवड करण्यात आली। स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्षपद नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडे, तर उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, अल्पिका पाटणे, नम्रता वडके आणि मनीषा निर्मळ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। सर्व नवनिर्वाचित सभापती आणि सदस्यांचं शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक बाळाराम खेडेकर, रेशम पाटणे, प्रेमल चिखले, नगरसेवक बंटी तोडकरी यांनी अभिनंदन केलं। खेडचे प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने यांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिलं। खेड शहर मराठा समाजानं छापलेल्या दिनदर्शिका 2019चं अनावरण आज करण्यात आलं। यावेळी मराठा समाजातील ज्येष्ठ नेते शरद शिर्के, आवा निकम, सुभाष देसाई, दत्ताराम कदम, अनंत विचारे, तसेच नंदू साळवी, अंकुश विचारे, बाळा सासने, ओमकार देसाई, पप्पू चिकणे, डॉक्टर मोरे, संदीप नायकवडी, रोहन विचारे, सुहास भोसले, पप्पू शेठ विचारे, प्रशांत सावंत, संतोष कदम, गणेश भोसले, अभिजित शिंदे, अनिल मोरे, तुषार सापटे, हेमंत साळुंके, सिद्धेश साळवी, यश साळवी, पियुष माने, नगरसेवक प्रशांत कदम, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर उपस्थित होते। दापोली तालुक्यातील भोपन चर्मकारवाडी येथील नागरिकांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदिवली येथे शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी महिला आघाडी तालुका संघटिका दीप्ती निखांगे, भोपन शाखा प्रमुख संतोष रेवाळे, चंद्रकांत कांबळे, अजित चव्हाण, प्रकाश माने, भरत हुमणे, परशुराम साबळे, नरेश पवार, सुधीर कांबळे उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास आज दिनांक 27 डिसेंबर पासून प्रशालेत प्रारंभ झाला। याचं उद्घाटन आज सकाळी 11 वाजता दापोली विधानसभेचे आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। 29 डिसेंबर पर्यंत आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय हा प्रदर्शनाचा मुख्य विषय असून कृषी आणि जैविक शेती, आरोग्य आणि स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदी उपविषय आहेत। यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गही घेण्यात येणार आहेत। दापोली विधानसभेचे आमदार संजयराव कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गवले, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेरकर, श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा श्री सुयश पाष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। रेल्वेला तुझं तंत्र आता ते स्वतः रेल्वे तसंच करते। आणखी रेल्वेला तुझी शिफारस करू।
आरटीओला देऊन टाकायचे शिफारस. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेच्या विलिनीकरणाविरोधात देशभर पुकारण्यात आलेल्या संपाला रत्नागिरीत सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयाबाहेर रत्नागिरी बँक समन्वय समितीनं निदर्शनं केली. देशातील लोकसंख्या आणि तिच्याशी निगडीत बँकांची संख्या यांचं प्रमाण लक्षात घेता देशात अजूनही बँकांची आणि त्यांच्या शाखांची आवश्यकता आहे. अजूनही देशातील 30% लोकांची बँक खाती नाहीत. त्यामुळे खेड्यापाड्यात जास्तीत जास्त शाखा उघडणं आवश्यक असल्याचं मत बँक समन्वय समितीनं व्यक्त केलंय. मंडणगड तालुक्यातील वेळास किनाऱ्यावर होणाऱ्या कासव महोत्सवाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली. या किनाऱ्यावर हमखास कासवांचं नेस्टिंग होतं. अंड्यांची संख्या हजारांच्या घरात जाते. त्यामुळे गेली काही वर्ष या ठिकाणी कासव महोत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन केलं जातं. दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत निसर्गप्रेमी पर्यटक, तालुकावासीय आवर्जून यावेळी उपस्थित राहतात. कोतवली परिसरातील खाडीपात्रात मृतावस्थेत आढळून आलेल्या मगरीचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा व्हावा यासाठी मृत मगरीचं विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. तपासणीचा अहवाल उपलब्ध झाल्यावर दाभोळ खाडीत मगरीचा बळी का जात आहे हे स्पष्ट होणार आहे. नदी आणि खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार असल्याचा आरोप करत मगरीच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दर्यासारंग संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरातील केबल टीव्ही डीटीएच ग्राहकांना आवडत्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंय. त्याचबरोबर केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी आज 3 तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केबल सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे प्रेक्षक प्राईम टाइम मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी शहरात रविवारी 30 डिसेंबर रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या सभेचं आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खांडे उपस्थित राहणार आहेत. देशातील बहुसंख्याक हिंदूवरील अन्याय दूर होण्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना होणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. खेड तालुक्यातील अजगणी शाळा क्रमांक 2 ची 7वी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी सानिका संदीप फडकले हिची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. सानिका हिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय. नुकत्याच जिल्हा परिषद शाळांच्या हिवाळी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये केंद्र, बीट आणि तालुका स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सानिकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हा परिषद शाळा तिसे येथील 7वीच्या वर्गात शिकणारी नेहा नाना उजगावकर हिनं तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उंच उडीमध्ये प्रथम तर लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे तिची सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या शाळेतील 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या पार्थ दिलीप जाधव यानेही तालुकास्तरीय स्पर्धेत लांब उडीत द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्याची सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. खेड शहरातील कचरा उचलण्यासाठी खेड नगरपालिका स्वच्छता विभागाच्या वाहन ताफ्यामध्ये आणखी 4 वाहनांची भर पडली. स्वच्छ खेड सुंदर खेड ही संकल्पना राबवण्यासाठी खेड नगरपालिका प्रशासनानं केलेल्या वाहन खरेदीबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय. या वाहनांच्या माध्यमातून खेड शहराला कचरामुक्त करण्यात यावं अशी मागणी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तालुका अध्यक्षा नंदिनी खांबे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली. शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील सदस्यांची भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्यात आली. नंदिनी खांबे यांची अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. 7व्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन.
खेड शहरातील रस्ते एलईडी बल्बनी लकाकणार. रुखीमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. जगबुडी पुलासाठी काँग्रेसचं उपोषण. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज आणि अंजर्ले समुद्रकिनारी 2 बोटी खाक. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.